श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कथा भाग 10. रामरायाने इच्छा पूर्ण केली. श्री महाराजांची इच्छा. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही, म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवितो. प्रत्येकाने नाम घ्यावे ही माझी इच्छा आहे. रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली. रामनवमीच्या दिवशी रात्री 11 वाजता मंडळी फराळाला बसली असता श्री महाराज वरील शब्द बोलले. श्री महाराजांनी जो ध्येयवाद स्वतः आचरणात आणला आणि लोकांना सांगितला त्याची बीजे खोलवर रुजलेली पाहून त्यांनी वरील उद्गार काढले. स्वार्थीपणामध्ये मनुष्य जीवनाचे सार्थक आहे हे सर्वांस समजते, परंतु जोपर्यंत त्याला भगवंताचे अधिष्ठान नसते तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता व खरे समाधान मिळत नाही. आणि ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणालाही शांती व कृतकृत्यता प्राप्त होत नाही. प्रपंचाची घडी बिघडू न देता भगवंताची उपासना करणे असेल तर त्याचे नाम घेणे हेच अवश्य आहे. ही गोष्ट श्री महाराज रात्रंदिवस लोकांच्या कानिकपाळी बोलत. त्याचा योग्य परिणाम होऊन लोक मनापासून नाम घेऊ लागलेले पाहून त्यांना समाधान झाले. हे सर्व जरी खरे असले तरी पुष्कळदा काही फार विचित्र माणसे त्यांना भेटत. मला ब्रह्म दाखवा. एका मनुष्याने ब्रह्मदर्शन व्हावे या हेतूने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या, त्याने ब्रह्माचे दर्शन होत नाही हे पाहून तो अनेक साधुसंतांच्या दर्शनासाठी पुष्कळ फिरला. शेवटी तो निराश होऊन पंढरपूरला गेला. तेथे तपकिरी बुवांनी त्याला गोंदवल्यास जाण्यास सांगितले, त्याप्रमाणे तो गोंदवल्यास गेला. श्री महाराजांचे दर्शन घेताना तो म्हणाला, महाराज, मी पुष्कळ तीर्थयात्रा केल्या आहेत, पुष्कळ सत्पुरुषांची गांठ घेतली आहे, पण माझे काम कुणीही केले नाही. आपण मोठे ज्ञानी आहात असे मी ऐकले. आपण माझे काम खात्रीने कराल या विश्वासाने मी इथे आलो आहे. हे ऐकून महाराज फार संकोचल्यासारखे झाले आणि मोठ्या नम्रतेने त्याला म्हणाले, आपले असे कोणते काम आहे? आपण मला सांगा. रामाची इच्छा असेल तर ते करून देण्याचा मी प्रयत्न करीन. तो बोलला, महाराज, मला ब्रह्म दाखवा. ब्रह्माचे दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. श्री महाराज किंचित हसले आणि म्हणाले, अरे बापरे, तुमचे काम इतके सोपे नाही. आपण असे करू, तुम्ही आज इतक्यातच आला आहात, आजच्या दिवस विश्रांती घ्या, उद्या आपण ब्रह्माचा विचार करू. ब्रह्म अगदी स्वस्थ आहे. ते कधीच कुठे जात नाही आणि येत नाही, म्हणून उद्यापर्यंत थांबायला मुळीच हरकत नाही, असे सांगून श्री महाराजांनी त्याला त्या दिवशी स्वस्थ केला. दुसरा दिवसही तसाच गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज मुद्दाम निरूपणाला बसले. साधन चतुष्टय हा निरूपणाचा विषय होता. श्रोते ऐकण्यास बसले. ब्रह्माचे दर्शन मागणारा मनुष्य त्यांच्यामध्ये होताच. श्री महाराज बोलले, कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रात 4 प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे. नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयाकडे धाव घेते, तेथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसताना सुद्धा कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, हे तिसरे साधन होय.
शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. त्याच दिवशी दुपारी तो गृहस्थ म्हणाला, महाराज, मग आपण मला ब्रह्म केव्हा दाखविणार? ते म्हणाले, अहो, आज सकाळी तुम्ही पोथी ऐकायला बसला होता ना. ब्रह्म पाहायला आपल्या अंगी तशी योग्यता यावी लागते. तो बोलला, महाराज, तुम्ही सकाळी सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्याजवळ आहेत. महाराज म्हणाले, असे कसे? ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. तो बोलला, महाराज, माझ्यापाशी एकही पैसा नसताना मी इतक्या यात्रा करून आलो, हे निर्लोभीपणाचे लक्षण नाही का? आपणच सांगा. ते हसले व म्हणाले, पण एवढ्याने भागत नाही. मनातली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. त्याने उत्तर दिले, महाराज, मी अगदी खरे सांगतो की स्त्री पुरुष हा भेदच माझ्या मनातून नाहीसा झाला आहे. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, अरे वा, मला कल्पना नव्हती. तुमची अवस्था फारच पुढे गेलेली आहे. मग उद्या सकाळी मी खात्रीने ब्रह्म दाखवितो. तो आनंदाने निघून गेला. दुसरे दिवशी सकाळी तो ओढ्यावरून स्नान करून येत होता. इतक्यात पटाईत मावशीला श्री महाराज म्हणाले, मावशे, तो बघ कोण येतो आहे. त्याला स्त्री पुरुष हा भेद राहिलेला नाही. जा, त्याचे धोतर फेड. श्री महाराजांनी सांगितलेले तंतोतंत करून टाकाव्याचे एवढेच पटाईत मावशीला माहीत होते. ती त्याच्यासमोर गेली आणि एकदम तिने त्याच्या निर्याक सकन ओढल्या. त्याचे धोतर अर्धे सुटले. एक म्हातारी विधवा आपले धोतर फेडीत आहे हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अर्धे सुटलेले धोतर तसेच सावरून आरडा ओरडा करीत तो मंदिरात आला आणि श्री महाराजांना समोर बसलेले पाहून मोठ्याने म्हणाला, अहो महाराज, ही बाई आहे का अवदसा आहे? डांकीण आहे डांकीण. श्री महाराज बोलले, हो हो हो. अहो, झाले काय? काय झाले ते तर मला सांगा. पुन्हा तो ओरडला, सांगू काय महाराज? या सटवीने माझे धोतर फेडले. तेव्हा श्री महाराज हसले व त्याला शांतपणाने म्हणाले, याचा अर्थ असा की ती बाई तुम्हाला बाई दिसते. आपले वस्त्र फिटण्याची तुम्हाला लाज वाटते. तुम्हाला भयंकर राग येतो. म्हणजे तुम्ही काल बोललात तशी अवस्था तुमची नाही. तुम्हाला आपल्या देहाची शुद्ध आहे, वस्त्राची शुद्ध आहे, मानापमानाची शुद्ध आहे. आता तुम्हीच सांगा की मी तुम्हाला ब्रह्म कसे दाखवू? श्री महाराजांचे भाषण त्याने खाली मान घालून ऐकून घेतले. श्री महाराजांनी त्याला नामस्मरण कराव्यास लाविले आणि परत त्याच्या गावी पोचवून दिले. पुढील प्रसंग. शब्दसामर्थ्य. एके दिवशी सकाळी 9 वाजता श्री महाराज धर्मशाळेकडे गेले. त्या ठिकाणी 5-6 तरुण मंडळी आळशीपणाने उभीच बसलेली त्यांच्या नजरेला आली. ते तसेच मंदिराकडे परत फिरले आणि त्या लोकांना बोलावणे पाठविले. ते आल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे, तुम्ही 18-20 वर्षांची तरुण मुले, तुम्हाला आळसाने बसून राहवते तरी कसे? चला माझ्या बरोबर, आपण एक विहीर खोदू. अशा रीतीने त्या तरुण मुलांना त्यांनी कामाला लावले. रोज सकाळी 8 वाजता त्यांनी कामावर हजर व्हाव्याचे. 11-11:30च्या सुमारास श्री महाराज त्यांना थोडे फराळाचे पाठवीत. 1-2 वाजेपर्यंत खोदून झाले म्हणजे त्यांनी स्नाने करून जेवाव्यास यायचे. असा क्रम सुरू झाला. किती खोदून झाले हे पाहण्यासाठी श्री महाराज रोज तेथे जात. एक आठवडा संपल्यावर एके दिवशी 11 वाजता स्वतः श्री महाराजांनी एका ताटात 8-10 लाडू व पुष्कळ चिवडा घेतला आणि स्वारी विहिरीकडे गेली. 12 हात खोल खणून झाले होते.
खोडणाऱ्या मुलांना बाहेर बोलावून त्यांनी आपल्या हाताने प्रत्येकाला खाण्यास दिले. खाणे झाल्यावर श्री महाराज म्हणाले, अरे, तुम्ही घाव कसे मारता मला एकदा बघू द्या. मंडळी आत उतरली आणि कुदळी मारू लागली. त्यावेळी गोपीनाथ पोतनीस थांबला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही नुसते पाणी लागेल असे म्हणा म्हणजे खात्रीने पाणी लागेल. श्री महाराज बोलले, छे, असे कुठे असते का? खाली पाणी असेल तरच पाणी लागेल. परंतु गोपीनाथ काही ऐकेना. श्री महाराजांनी पुष्कळ आढे वेढे घेऊन पाहिले, तरी जेव्हा तो ऐकेना तेव्हा ते म्हणाले, बरे, जानकी जीवन स्मरण जय जय राम. पाणी लागेल, चल मार कुदळ. गोपीनाथाने एक कुदळ मारली आणि तेथून पाण्याचा झोत वर आला. सर्वांना मोठा आनंद झाला. पण श्री महाराज बोलले, भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे. प्रासंग दुसरा. आज्ञापालन. वाईचे धोंडोपंत देशपांडे यांची श्री महाराजांवर विलक्षण निष्ठा होती. त्यांच्या दर्शनासाठी धोंडोपंत वारंवार गोंदवल्यास येत. येताना आपल्या इच्छेने आले तरी परत जाताना श्री महाराजांच्या इच्छेने जायचे असा त्यांचा नियम होता. कधी 2-3 दिवसांनी परत जायची परवानगी मिळे तर कधी 2 महिने झाले तरी परत जाण्याची भावनाच नसे. पुष्कळ वेळा घरची कामे अर्धवट राहिलेली असत व श्री महाराज देखील त्यांची चौकशी करीत, परंतु परत जा असे म्हणत नसत. असेच एकदा धोंडोपंत बरेच दिवस राहून झाल्यावर श्री महाराजांची परवानगी घेऊन जाण्यास निघाले. वाटेमध्ये खाण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी मुद्दाम डाळीचे व जोंधळ्याचे पीठ बरोबर दिले आणि जाताना मला भेटून जा असे सांगितले. धोंडोपंतांनी बैलगाडीत सामान ठेवले आणि श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरात आले. धोंडोपंत मारुतीपाशी उभे होते. रात्री सुमारे 8 वाजण्याची वेळ होती. इतक्यात श्री महाराज तेथे आले. तेव्हा धोंडोपंतांनी साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून उभे राहिले. श्री महाराज म्हणाले, निघालात धोंडोपंत? असे जरा थांबा, मी आलोच असे शब्द बोलून श्री महाराज खोलीत गेले. ते आता येतील, मग येतील असा विचार करून धोंडोपंत तसेच तेथे उभे राहिले. होता होता रात्र बहुतेक गेली. पहाटेचे 4 वाजले आणि श्री महाराज बाहेर आले. धोंडोपंत मारुतीपाशी जप करीत उभे राहिलेले त्यांनी पाहिले. त्यांना पाहून श्री महाराज बोलले, अरे, तुम्ही अजून गेला नाही का? पण बरे झाले. आता जेवण खाण करून मगच जावे. श्री महाराजांचा शब्द म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचाच शब्द असे धोंडोपंत मानित असत. काही दिवसांनी निष्ठेबद्दल बोलणे निघाले तेव्हा श्री महाराज म्हणाले, आज्ञा पालनासारखा भगवंतापर्यंत चटदिशी पोचवणारा दुसरा मार्ग नाही. तो साधला मात्र पाहिजे. धोंडोपंतांना पुष्कळ प्रमाणात तो साधला होता. जो आज्ञा पाळतो त्याचा अहंकार नकळत मरतो. शिवाय आज्ञा पाळली म्हणजे जबाबदारी सद्गुरूवर जाते, म्हणून त्याची आज्ञा म्हणून नाम घ्यावे. त्याने राम लवकर भेटतो. अर्थात ज्याची आज्ञा पाळायची तो ती करायला योग्य पाहिजे हे मात्र खरे. पुढील प्रसंग. संसार मुळीच नासका. गोंदवल्यास एकदा असा प्रसंग घडला की दत्त मंदिरात पंढरपूरची एक बाई आपल्या मुलाला घेऊन राहिली होती. मुलगा 2-2.5 वर्षांचा असून त्याला यकृताचा विकार झालेला होता. पंढरपुरास असताना त्या बाईने मुलाला पुष्कळ औषधपाणी केले होते, परंतु त्याचा रोग फार वाढला. तेव्हा डॉक्टराने हात टेकले. अप्पासाहेब भडगामवकरांच्या ओळखीने ती बाई गोंदवल्यास आली.
तेथे आल्यावर प्रथम 2-4 दिवस मुलास जरा बरे वाटले, परंतु नंतर रोगाने उचल खाल्ली आणि एक दिवस त्या पोराचा अंतकाळ जवळ आला. श्री महाराजांना निरोप आला म्हणून 12 वाजण्याच्या सुमारास मुलाला ते पाहून आले. त्याच दिवशी राम मंदिरामध्ये गोर्ज मुहूर्तावर एक लग्न ठरले होते. त्याची तयारी जोरात चालू होती. तिकडे संध्याकाळी 5 वाजता ते मूल गेले. हे कळल्यावर हरिपंत मास्तरांना बरोबर घेऊन श्री महाराज तिकडे गेले. त्या मुलाचे प्रेत स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांनी इतका शोक करण्यास आरंभ केला की पुत्रवियोगाचा पहिला उमाळा गेल्यानंतर ती बाई म्हणाली, महाराज, तुम्ही कशाला इतके वाईट वाटून घेता? माझा आणि त्याचा इतकाच संबंध होता. तो गेला खरा, आता आपण काय करणार? रामाची इच्छा अशीच होती असे समजायचे झाले. बाईचे हे बोलणे ऐकून श्री महाराज बोलले, बाई, तुमचे शेवटचे शब्द मला फार पटले. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण ते आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बाधते. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. एवढे बोलणे होते तो लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला म्हणून एक मनुष्य श्री महाराजांना शोधित आला. बाईचे समाधान करून ते त्याच्याबरोबर राम मंदिरात आले. तेथील लग्नाच्या गडबडीत आनंदामध्ये ते इतके समरस झाले की 15 मिनिटांपूर्वी मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करणारे महाराज ते हेच का, असा कौतुकाचा संशय हरिपंतांना आला. लग्न आटोपल्यावर नवरा नवरी पाया पडा वयास आली तेव्हा श्री महाराज म्हणाले, फार चांगले झाले. रामाच्या इच्छेने हे लग्न जुळले आणि पार पडले आहे. त्याचे स्मरण दोघांनीही ठेवावे आणि आनंदात संसार करावा. रात्री 10 वाजता हरिपंत त्यांचे पाय चेपीत होते तेव्हा श्री महाराज आपण होऊनच बोलले, मास्तर, प्रपंचाची थाही अशी आहे. आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे. मंदिरात लागणारे सरपण फोडून देण्याचे काम भवानरावाकडे असे. एके दिवशी काही कारणामुळे सरपण अजिबात संपले. रात्रीची वेळ झालेली. श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली. पहिल्याने ते जरा बोलले. ते म्हणाले, अरे तुम्ही दिवसभर काय केले? तुम्ही माणसे कसा प्रपंच करता? प्रपंचात नेहमी पुढची तरतूद करून ठेवावी लागते. आज काय सर्वांना उपाशी ठेवाव्याचे? सर्व मंडळी गप्प बसली. नंतर श्री महाराज आपणच पुढे म्हणाले, सरपणाला लाकडेच लागतात ना, मग असे गोंधळून का जाता? आपल्याजवळ कितीतरी लाकडाचे सामान आहे. असे बोलून ते स्वतः स्वयंपाकघरात गेले आणि 2-3 पोळपाट व 3-4 पाट बाहेर काढून म्हणाले, हे फोडा आणि चुलीत घाला. पण तेवढ्याने का त्या मोठ्या चुलीचे पोट भरणार? म्हणून पलीकडे एक नवी खोली बांधणे चालले होते. तिच्या आढ्याची कैची काढून आणली व ती चुलीत घातली. तेव्हा सगळा स्वयंपाक तयार झाला. हा प्रसंग सांगून डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले, काय सांगावे तुम्हाला? ब्रह्म सत्यम जग मिथ्या म्हणजे फक्त भगवंत आहे आणि प्रपंच सगळा असत्य आहे हे श्री महाराजांनी प्रत्यक्ष आचरणात दाखविले. रामापुढे यच्चयावत जगत त्यांना तुच्छ वाटे. प्रासंग दुसरा, दोष दाखवून देण्याची खुबी. एकदा मकर संक्रांतीचा दिवस होता. सकाळी 10 वाजता श्री महाराज चावडीवर गेले.
गावच्या सर्व लोकांना बोलावून आणून त्यांनी स्वतःच्या कुलकर्णीपणाच्या हक्कासंबंधाने तंटा सुरू केला. गावातील एका माणसाने रानात हरीण मारले होते, पण मारलेले हरीण त्याने श्री महाराजांना म्हणजे गावच्या कुलकर्ण्यांना दाखविले नाही. यावरून भांडणाला आरंभ झाला. गावचे सर्व लोक जमा झालेले असल्याने प्रत्येक जणाचे वर्म काढून कोण कसा कोणास लबाडी करून आहे याची त्याच लोकांच्या भाषेत हजेरी झाली. मध्येच कोणी ऐकेनासा झाला म्हणजे श्री महाराज म्हणत, माझे म्हणणे, माझा हक्क कबूल करा, नाहीतर मी भीतीशी टक्कर घेतो. असे बोलून ते भिंतीवर डोके आपटण्याचे अवसान आणायचे. अशा रीतीने प्रत्येकाला योग्य मार्ग दाखविता दाखविता दुपारचे 3 वाजल्यानंतर सर्व लोकांना मंदिरात जेवाव्यास घातले. संध्याकाळी भाऊसाहेब केतकरांना ते म्हणाले, भाऊसाहेब, एकच मात्रा सर्वांना लागू पडत नाही. तुम्हा शहरातल्या लोकांना इकडचे मार्ग माहीत नसतात. हे लोक मुळात फार चांगले असतात, परंतु ते जिकडे वळतील तिकडे फार पुढे जातात. म्हणून त्यांना नेहमी योग्य मार्ग दाखवित राहिले पाहिजे. पुढील प्रासंग. राम व्यवस्था करील. एकदा 10-12 पुरुष आणि तितक्याच बायका अशी मंडळी घरी परत जाण्यास निघाली. श्री महाराज नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नाक्यापर्यंत त्यांना पोचविण्यास चालले. संध्याकाळची वेळ असून गार वारा सुटला होता. म्हणून गणपतराव दामले यांनी मंदिरात जाऊन वामनराव ज्ञानेश्वरी यांचेकडून श्री महाराजांचा फरगुल, एक लांब गर्मकोट, मागून आणला व ते श्री महाराजांच्या जवळ आले. त्यांना पाहून श्री महाराजांनी दोन्ही हात वर केले व गणपतरावांनी त्यांवर फरगुल चढवला. फरगुल आणताना गणपतरावांनी त्याचे सर्व खिसे तपासून पाहिले होते. ते सर्व रिकामे होते. श्री महाराज हळूच गणपतरावांना म्हणाले, ही मंडळी घरी जायला निघाली आहेत. या सुवासिनी नमस्कार करायला येतील तेव्हा त्यांना खणबीण काही नको का द्यायला. गणपतराव गप्प उभे राहिले. श्री महाराज पुढे म्हणाले, आता असू दे, राम व्यवस्था करील. 5 मिनिटांनी पुरुष व बायका त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे झाल्या. पुरुषाने नमस्कार केला की श्री महाराजांनी त्याला आशीर्वाद द्यावा आणि बाई नमस्कार कराव्यास आली म्हणजे त्यांनी खिशांत हात घालावा व एक खण काढून तिच्या हातावर ठेवावा. अशा रीतीने सर्व बायकांना श्री महाराजांनी खण दिले. पुढील प्रासंग. व्यवहार तो व्यवहार, प्रपंच हा पूर्णपणे खरा नाही हे जरी बरोबर असले तरी प्रापंचिकाने व्यवहारात चोख असले पाहिजे असे श्री महाराज नेहमी सांगत. याच दृष्टीने त्यांना आपल्या माणसांचा मोठा अभिमान असे. एकदा असे झाले की गोंदवल्यापासून 2 मैलांवर एकाने गुहाळ लावले. रस पिण्यासाठी श्री महाराजांच्या मंडळींना त्याने आमंत्रण केले. ठरलेल्या दिवशी आमंत्रित मंडळी गुहाळावर गेली, परंतु त्यांची फजिती करण्यासाठी मालकाने त्या दिवशी गुहाळच बंद ठेवले. मंडळी बिचारी हिरमुसली होऊन परत आली. रात्री 9 वाजता ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली तेव्हा ते म्हणाले, तो समजतो तरी काय, माझ्या माणसांचा असा अपमान. ते काही नाही, या बैठकीला उसाचा मळा विकत घेऊ. रामाच्या घरी आपल्याला काय कमी आहे. बाळा पाटलाला बोलावून आणले. 250 रुपयांना एक उसाचा मळा खरेदी केला आणि रात्री 11 वाजेपर्यंत त्यातला ऊस कापून मंदिरात आणला. सर्व मंडळींना आणि गायींना देखील पोटभर ऊस खायला घालून मग श्री महाराज निजायला गेले. प्रासंग दुसरा. कार्यकारण भावाचा गूढपणा. सांगलीस एक भाविक बाई राहत होती. तिची श्री महाराजांच्यावर फार श्रद्धा असे. तिच्या मुलाला सांगली संस्थानात नोकरी होती. एका गावी काही कारणावरून मारामारी झाली. त्या प्रकरणात ह्याचा हात असावा असा संशय येऊन सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला धरून नेले.
खरा दोष नसताना आपल्या एकुलत्या एक मुलाला अशा रीतीने सरकारने तुरुंगात डांबून ठेवलेला पाहून त्या बाईला फार शोक झाला. मुलाला सोडविण्यास काय उपाय करावा हे तिला सुचेना. शेवटी तिच्या पूजेमध्ये असलेल्या श्री महाराजांच्या पादुका तिने पाण्यात ठेवून दिल्या आणि त्यांची प्रार्थना केली की, महाराज, माझा मुलगा सरकारने धरून नेला आहे. त्याने गुन्हा केलेला नाही. तो गेल्यामुळे माझे हाल होत आहेत, म्हणून मी आपल्याला संकट घालते. तो लवकर सुखरूप परत येऊ दे. तिने सांगलीला पादुका पाण्यात ठेवल्यानंतर 1-2 दिवसांनी इकडे गोंदवल्यास श्री महाराजांच्या पावलांवर सूज येऊ लागली. सूज बरीच आल्यानंतर ती कमी व्हावी यासाठी पुष्कळ लोकांनी पुष्कळ उपाय केले, पण मुळीच गुण येईना. तेव्हा श्री महाराज बोलले, तुम्ही कोणी काळजी करू नका. पाय आपोआप बरे होतील. कदाचित थंडीने सूज आली असेल असे वाटून एकाने लोकरीचे पायमोजे आणून त्यांच्या पायावर चढविले. परंतु लोक त्या सकट पायावर पाणी घालू लागले आणि भिजलेले मोजे तसेच पायांमध्ये राहू लागले, म्हणून अखेर ते मोजे काढून टाकण्यात आले. यात सुमारास डॉक्टर सर भालचंद्र भाटवडेकर औंधहून परत जात असता गोंदवल्यास आले. तेथे 2 दिवस त्यांचा मुक्काम होता. तिसऱ्या दिवशी सकाळी ते जाण्यास निघाले. तेव्हा श्री महाराज नको नको म्हणत असता त्यांनी त्यांचे पाय तपासून पाहिले आणि औषधाच्या 4 बाटल्या दिल्या. त्या दिल्यानंतर मात्र श्री महाराज बोलले, फार बरे झाले. तुम्ही दिलेली औषध मी घेऊन पाहीन. पायांवर सूज येणे हे चांगले लक्षण नाहीच. सर भालचंद्र टांग्यात बसून रवाना झाल्यावर श्री महाराज म्हणाले, हरिपंत, ती औषधे फेकून द्या. नुसत्या औषधानेच जर रोग बरे होत असते तर त्यांच्या 2 बायका कशाला मेल्या असत्या. आंत रोग झाला म्हणजे त्याची काही लक्षणे बाहेर दिसतात हे खरे, पण ती लक्षणे बाहेर दिसतात म्हणून आंतमध्ये तो रोग आहेच असे म्हणता येत नाही. या जगातल्या घटनांचा कार्यकारणभाव गूढ आहे. प्रत्येक ठिकाणी जडाचा विचार करून सर्व गोष्टींचा अर्थ समजणार नाही. त्यासाठी भगवंताची उपासना अवश्य आहे. काही दिवसांनी सांगलीला त्या मुलावर खटला झाला आणि तो निर्दोषी सुटला. बाईने पादुका पाण्यातून बाहेर काढल्या आणि त्यांची मोठी पूजा केली. इकडे श्री महाराजांच्या पायांची सूज आपोआप उतरली. 1.5 महिना गेल्यानंतर ती बाई स्वतः गोंदवल्यास आली. त्यावेळी ह्या गोष्टीचा उलगडा सर्वांना झाला. माणसाचे अंतरंग साधू जाणतो. गोंदवल्यात त्यावेळी एक अप्पा नावाचा चांगला अधिकारी धनगर होता. त्याचे वय 35-40च्या आसपास होते. गावातून तो वस्त्रहीन फिरे. लोक त्याला वेडा समजून त्याची चेष्टा करीत आणि वेडा अप्पा म्हणून हाक मारीत. त्याला कोणी कितीही त्रास दिला तरी तो अगदी शांत राही. श्री महाराजांना तो दादा म्हणे आणि ते देखील तो मंदिरात आला म्हणजे त्याला आपल्या शेजारी बसवून घेत. लोकांकडून फारच त्रास झाला म्हणजे श्री महाराजांना तो म्हणे, दादा, हे बघ रे कसे मला छळत्यात. ज्यांनी त्याला त्रास दिला असेल त्याला श्री महाराज दम देऊन सांगत, अरे तो वेडा नाही, खरे वेडे तुम्ही आहात. त्याचे अनुसंधान चांगले स्थिर झालेले आहे. त्याला त्रास देणे हेच खरे पाप आहे. एक दिवस गावामधील कोणी एका माणसाने अप्पाला 2 रट्टे मारले. हे श्री महाराजांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी त्या माणसाला मंदिरात बोलावून आणले व त्याची चांगली खरडपट्टी काढली. तो परत गेल्यावर वामनराव ज्ञानेश्वरी बोलले, महाराज, मनुष्याची पारमार्थिक योग्यता कशी ओळखावी? श्री महाराजांनी उत्तर दिले, खरे म्हटले तर मनुष्याची योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते. साधूंना माणसाचे अंतरंग समजते. म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कोणालाही नावे ठेवू नयेत. तरी अंतकाली मनुष्य मनाच्या कशा अवस्थेमध्ये जातो यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते. याची प्रचिती मी दाखवीन.
2 महिने होऊन गेल्यानंतर पुण्याचे पोतनीस गोंदवल्यास आले. त्यांना अर्धांगवायू झालेला होता. 8-10 दिवस झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना रामासमोर निजविले आणि विचारले, बापूसाहेब, समाधान आहे ना? बापूसाहेबांनी मानेनेच होय म्हणून सांगितले. श्री महाराज पुन्हा बोलले, रामरायाने तुमचे कल्याण केले आहे. यावेळी मागे कशाकडे पाहू नये. मनामध्ये राम राम म्हणावे. बापूसाहेबांनी त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. बाजूच्या मंडळींना श्री महाराज म्हणाले, दोघांनी येथे जागत बसावे. रात्री त्यांची टाळू फुगायला लागेल त्यावेळी मला हाक मारावी. त्याप्रमाणे 4 माणसे त्यांच्या शेजारी नामस्मरण करीत जागत बसली. रात्री 12:30 वाजून गेल्यावर बापूसाहेबांची टाळू फुगू लागली. श्री दामले यांनी श्री महाराजांना बोलावून आणले. त्यांनी बापूसाहेबांचे डोके आपल्या मांडीवर घेऊन त्यांना रामाचे तीर्थ पाजले. वामनरावांना जवळ बोलावून ते म्हणाले, वामनराव, काय योग्यतेचा हा जीव आहे ते बघा. टाळू बरीच फुगून वर आल्यावर बापूसाहेबांनी श्री महाराजांकडे डोळे उघडून एकदा पाहिले. नंतर टाळूला बारीकसे भोक पडले आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांचे डोके खाली ठेवून श्री महाराज म्हणाले, योगी लोक ज्याप्रमाणे देह ठेवतात त्याचप्रमाणे आज ह्यांनी प्राण सोडला. त्यांना अर्धांगवायू झाल्याने योगाभ्यास करणे शक्यच नव्हते, परंतु मी खात्रीने सांगतो ते अखंड नामस्मरण करीत होते. योगाने जे साधते तेच अखंड नामस्मरणाने साधते यात संशय नाही. हा साधा मनुष्य नामाच्या आधाराने मोठ्या योग्यतेला पोचला. अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरले पाहिजे. नामामध्ये फार सामर्थ्य आहे. कोणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही याला काय करावे. ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे. परंतु नामाची चटक लागण्यासाठी सत्य नाम घेणे हाच उपाय आहे. कथा प्रासंग दुसरा. रामाचा अश्रुपात. गोंदवल्यास श्रीरामरायाने एकंदर 3 वेळा अश्रू गाळले. सन 1897 साली श्री महाराज एकाएकी नैमिषारण्यात जाण्यासाठी जेव्हा निघाले त्यावेळी प्रथम रामरायाच्या डोळ्यांना पाणी आले. सन 1909 साली श्री महाराजांना प्लेग झाला त्यावेळी दुसऱ्यांदा रामरायाच्या डोळ्यात अश्रू दिसले आणि सन 1913 साली 20 डिसेंबर रोजी म्हणजे देह ठेवण्याच्या अगोदर 4 दिवस श्री महाराज भजन करीत असता पुन्हा तिसऱ्यादा रामाने डोळ्यांतून पाणी काढले. सन 1909 साली गोंदवल्याच्या आसपासच्या गावामध्ये प्लेगने नुसता धुमाकूळ मांडला होता. खुद्द गोंदवल्यात प्लेगाची लागण अजून नव्हती, पण एके दिवशी संध्याकाळी श्री महाराजांना सपाटून ताप भरला. रात्रींच्या रात्री त्यांच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या गाठी येऊन गळा खूप सुजला. याच वेळी मंदिरात सप्ताह सुरू होता. श्री महाराज गळ्याभोवती गळपट्टा गुंडाळून व दुलई पांघरून खोलीमध्ये पलंगावर पडलेले होते. लोकाचे जाणे येणे, खाणे पिणे, गप्पा गोष्टी चालूच होत्या. श्री महाराजांना प्लेग झाला आहे ही बातमी दहिवडीच्या मामलेदाराला कळली म्हणून तो त्यांना भेटण्यास निघाला. मामलेदार येणार आहे हे समजल्यावर श्री महाराजांनी बैठक घालण्यास सांगितले. थोड्या वेळाने तो आला व बसला. श्री महाराज खोलीतून बाहेर आले आणि त्याच्या शेजारी बसले. हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मामलेदार म्हणाला, महाराज, मी आपल्याला एक विचारू का? ते म्हणाले, वा रावसाहेब, आपण काहीही विचारू शकता. तो बोलला, मी असे ऐकले की आपल्याला प्लेग झाला आहे. तसे असेल तर गावातल्या लोकांनी गाव सोडून रानात जाणे जरूर आहे. तसा हुकूम मी देईन. श्री महाराजांनी फरबुल घातला होता. त्याची बाही वर करीत ते म्हणाले, बघा काय शिंचे लोक वात्रट आहेत. काय वाटेल ती बातमी उठवितात. आपला हात मामलेदारांसमोर नेऊन ते पुढे म्हणाले, रावसाहेब, आपणच बघा, मला ताप तरी आहे का?
त्याने त्यांचा हात आपल्या हातात घेऊन पाहिले तर त्यांचे अंग अगदी थंडगार होते. दोन्ही बाजूंना गाठी येऊन इतका सुजलेला गळा त्यावेळी अगदी पूर्णपणे नेहमीसारखा होता. श्री महाराजांना प्लेग झालेला नाही अशी खात्री झाल्यावर खाणेपिणे होऊन मामलेदार निघून गेला. तो गेल्यावर श्री महाराज खोलीत गेले. त्यांनी फरगुल उतरवून ठेवला आणि पाहता पाहता पुन्हा त्यांचा गळा पूर्ववत सुजला व शरीर तापाने फणफणले. गळ्याला गळपट्टा बांधून व दुलई पांघरून ते पहिल्यासारखे कण्हाव्यास लागले. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी 12 वाजता रामाच्या समोर 4 माणसे पहारा सप्ताहाचे भजन करीत होती. सर्वजण पाळीपाळीने रघुपती राघव राजाराम पतितपावन सीताराम म्हणत उभे होते. त्यांच्यापैकी गणपतराव दामले रामाच्या समोर असलेल्या लाकडाच्या कठड्यावर आपले कोपर ठेवून रेलून उभे होते. हळूहळू झांज वाजवणे चालू होते. इतक्यात गणपतरावांचे लक्ष अगदी सहज रामाच्या तोंडाकडे गेले. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण श्रीरामरायाच्या डोळ्यांतून स्पष्टपणे अश्रू येत होते. श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट आधी घातली पाहिजे म्हणून त्यांनी हातातली झांज खाली ठेवली. खोलीचे दार अर्धे लोटलेले होते. आतून गरम हवा बाहेर येत होती आणि श्री महाराजांच्या कण्हण्याचा आवाज येत होता. गणपतरावांनी दारावर टकटक केले तेव्हा कोण आहे असे श्री महाराजांनी विचारले. गणपतराव आत गेले व म्हणाले, महाराज. रामाच्या डोळ्यातून पाणी येत आहे. हे ऐकून श्री महाराज असं म्हणाले आणि जानकी जीवनस्मरण जय जय राम करून लगेच उठून बाहेर आले. त्यांनी आपली सोहळ्याची लंगोटी मागून घेतली आणि ती नेसून ते चौरंगावर चढून रामरायासमोर उभे राहिले. हातातल्या रुमालाने श्रीरामाचे गाल अत्यंत प्रेमाने व कोमलपणाने पुशीत ते रामाला म्हणाले, रामा, मला ताप आला म्हणून तुला इतके का वाईट वाटते? मला बरे वाटेल. रामाशी हे शब्द हलक्या आवाजात बोलून नंतर ते मोठ्याने म्हणाले, गोपाळरावाने, पूजा करणाऱ्याने काय रंग लावला आहे? सगळा रंग ओघळून आला आहे. तरी रामाचे अश्रू पुसणे त्यांचे चालूच होते. श्री महाराज खोलीतून बाहेर येतानाच बरीच मंडळी रामाला पाहण्यास जमली होती. त्यांमध्ये भाऊसाहेब केतकर होते. त्यांच्याकडे पाहून श्री महाराज बोलले, भाऊसाहेब, तुम्ही इंजिनियर आहात, नीट बघा मागे कुठे पाणी बिणी नाही ना? नाही तर तेच पाणी इथून बाहेर पडायचे. भाऊसाहेब अर्थात गप्प उभे राहिले. जवळजवळ 25 मिनिटे रामाच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्याचा डोळा पुसला की लगेच पुन्हा त्यामधून पाण्याचा एक मोठा थेंब बाहेर येई. असे दोन्ही डोळ्यातून पाणी आले. पाणी थांबल्यानंतर रामाचे कपडे बदलले. श्री महाराज खोलीत परत जाण्यास निघाले तेव्हा इतकेच बोलले, ही गोष्ट बाहेर कुणाला कळवू नका. उद्या रामाचा दुधाचा अभिषेक करावा असली बातमी पसरल्यावाचून राहत नाही. त्यानंतर येणाऱ्या केसरीमध्ये ही बातमी छापली होती. रामरायाची ही मूर्ती आज देखील तेथे उभी आहे. आम्ही ती पुष्कळ वेळा पाहिली आहे, परंतु आमचे प्रेमचक्षु उघडलेले नसल्यामुळे आम्हाला त्या रामामध्ये खरा राम दिसत नाही. त्याला रामाचा इलाज नाही. श्री महाराज एकदा भजन करीत होते. बरीच मंडळी जमून भजन अगदी रंगात आले. श्री महाराज नाचत नाचत येऊन मारुतीच्या जवळ थांबले. रघुपती रघुपती स्वरूप सुंदर, जय सीताराम असे भजन सांगत ते रामाकडे टक लावून बघत होते. इतक्यात रामाच्या हातामधील बाण उडाला आणि त्यांच्या समोर येऊन पडला. त्यांनी तो उचलून आपल्या कपाळाला लावला आणि ते म्हणाले, 4 दिवस स्वारीच्या हातात बाण देऊ नका. श्री महाराजांचे अंतर्यामित्व गोंदवल्यास स्वयंपाक घरामध्ये काम करणाऱ्या 3 बायका होत्या. पहिली मुक्ताबाई, दुसरी गंगूताई आणि तिसरी काशीताई.
इतर बायका आणि पुरुष सुद्धा कामे करीत होत्या, पण या तिघीजणी देहाकडे पाहता सारख्या चुलीपाशी खपत होत्या. एक जण 8 पायली पिठाच्या भाक्या भाजीत. मुक्ताबाई ही बालविधवा असून श्री महाराजांच्या दूरच्या नात्यातली होती. ती होती शरीराने सडपातळ व दिसण्यात अशक्त, पण भाताच मोठमोठी तपेली चरावरून ती एकटी उचलून बाजूला ठेवायची. या तिघी जणींवर श्री महाराजांचे विशेष लक्ष असे. एकदा मुक्ताबाई दत्तमंदिरात जाऊन बसली. सकाळची 9 वाजण्याची वेळ होती. सहज तिच्या मनात आले की आज आपण गव्हाची खीर खावी. सहज आलेला हा विचार ती विसरून देखील गेली. पण इकडे राम मंदिरात श्री महाराज स्वयंपाकघरात गेले आणि म्हणाले, गंगूताई, आज रामाला नैवेद्यासाठी गव्हाची खीर करा. त्याप्रमाणे गव्हाची खीर तयार झाली आणि मंडळींची पाने मांडण्यास सुरुवात झाली. इतक्यात श्री महाराज पुन्हा स्वयंपाकघरात गेले. त्यांनी गंगूताईकडून एक मोठे फुलपात्र भरून खीर घेतली, त्यावर पान झांकण घातले आणि ती घेऊन स्वतः दत्तमंदिरात जाऊन मुक्ताबाईला ते म्हणाले, मुक्ताबाई, ही घे खीर, पोटभर खा हं. आणखी लागली तर निरोप पाठव. सहज मनात आलेली गोष्ट श्री महाराजांनी इतक्या प्रेमाने पुरविलेली पाहून त्या बाईच्या डोळ्यांना पाणी आले. ती म्हणाली, महाराज, माझ्या बापाने देखील असे माझे लाड पुरविले नाहीत. मी आपल्याला काय सांगू. एकदा गोंदवल्यास निरूपणाला बसले असता श्री महाराज म्हणाले, एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले तर ती तुम्ही मारुतीला सांगा, म्हणजे ती मला आपोआप कळेल. बेळगावचे बळवंतराव घाणेकर यांनी हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला. गावी परत आल्यानंतर रोज संध्याकाळी ते मारुतीच्या दर्शनास जात आणि कोणास कळून देता अगदी हलक्या आवाजात ते त्याची प्रार्थना करीत की, मारुतीराया, माझे षड्विकार माझ्या ताब्यात दे. 1 वर्षभर असा क्रम चालला. त्यानंतर ते पुन्हा गोंदवल्यास आले. एक दिवस श्री महाराज निरूपणाला बसले आणि कामक्रोधादी विकारांबद्दल बोलण्यास त्यांनी आरंभ केला. बोलता बोलता घाणेकरांच्याकडे सहज नजर फिरवीत ते म्हणाले, मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षड्विकार कसे ताब्यात येतील. त्यासाठी भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे. हे ऐकून घाणेकरांना खून पटली व ते हसले. श्री महाराज एकदा म्हसवडच्या बाजारात जाणार होते. पुष्कळ लोक त्यांना गायी सोडविण्यासाठी पैसे आणून देत होते. काही लोक त्यांना आपल्याकडे पानसुपारीला बोलावून व त्यांचा आदर करून त्यांना पैसे देत होते. बळवंतराव घाणेकरांची 50 रुपये देण्याची इच्छा होती, पण श्री महाराजांना एकटे गाठून कोणास कळत पैसे द्यावे असे त्यांना मनापासून वाटत होते. म्हणून बळवंतराव सकाळपासून त्यांच्या मागे मागे राहिले. दुपारी 12 वाजायला येऊन श्री महाराजांची निघण्याची वेळ झाली तरी ते एकटे सापडेनात. तेव्हा काय करावे असा विचार करीत ते उभे असता श्री महाराज एकदम त्यांना बोलले, बळवंतराव, मी तुमच्यापाशी ठेवायला दिलेले 50 रुपये द्या बघू. हे ऐकून बळवंतरावांनी लगेच आपले पैसे त्यांच्या हातावर ठेवले आणि श्री महाराजांनी आपला हेतू मोठ्या चातुर्याने साधून दिला याबद्दल त्यांचे कौतुक करीत राहिले. एकदा भगवी वस्त्रे धारण केलेला, गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेला व हातात कमंडलू घेतलेला एक तरुण गोंदवल्यास आला. तो कोण, कोठला, कशासाठी आला हे कोणास ठाऊक नव्हते. तो आल्यावर प्रथम त्याने श्री महाराजांचे दर्शन घेतले आणि दोघांची नुसती दीयष्टादृष्ट होऊन काही भाषण न होताच तो दत्तमंदिरात जाऊन उतरला. तिसरे दिवशी संध्याकाळी 5 वाजता श्री महाराज पुष्कळ मंडळींशी बोलत बसले होते. तेथे तो आला. त्याने दुरूनच त्यांना अभिवादन केले आणि म्हणाला, दत्ताच्या देवळांतच ना. श्री महाराजांनी होकारार्थी नुसती मान हलविली व तो आला तसा निघून गेला. तो कोण होता
आणि दत्ताच्या देवळात तो काय करणार होता हे एक त्यालाच ठाऊक व दुसरे श्री महाराजांना माहीत. आईचे प्रेम. एके दिवशी संध्याकाळी श्री महाराज मंदिराच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते. इतक्यात एक राजस्थानी बाई भिक्षा मागण्यासाठी आली. श्री महाराज तिला म्हणाले, बाई, तू इस देश में अकेली क्यों फिरती है? त्या बाईने उत्तर दिले, महाराज, मैं क्या करूं? मैं जयपुर की रहने वाली हूँ. मेरी बूढ़ी माँ उधर है. हम लोग बहुत गरीब हैं, घर में खाने को अनाज नहीं है. इसी कारण से मैं गांवों में फिरती हूँ और पैसे जमा करके अपनी माँ को भेज देती हूँ. आप साधु पुरुष है, गरीब निवाज है, मेरे पर दया करो. त्या बाईचे हे भाषण ऐकून श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले आणि त्यांनी तिला 5 रुपये दिले. एक विनोदाचा प्रसंग. श्रीराम मंदिरापासून थोड्या अंतरावर एक लहान घर नुकतेच बांधून झाले होते. दुपारी 12 वाजून गेले होते आणि मंदिरात पाने मांडून जेवणाची तयारी चालू होती. 5-10 मिनिटे अवकाश होता म्हणून 3-4 मंडळी तशीच सोवळे नेसलेली नव्या घरात गेली आणि विड्या फुंकू लागली. श्री महाराज नेहमी पायात घालून फिरत असत, त्यामुळे ते येत आहेत हे आपोआपच कळे आणि मग लोक तंबाखूची चंची, पत्ते, पेटविलेल्या विड्या, चिलीम इत्यादी वस्तूंची आवराआवर करून समोर उभे राहत. परंतु त्या दिवशी पायात काही घालताच श्री महाराज मंडळींना जेवायला बोलवण्यासाठी त्या घराकडे आले. एकजण आतमध्ये दाराशीच उभा होता. त्याने जोराने झुरका मारून धूर सोडला, मात्र एवढ्यात समोर श्री महाराज येऊन उभे राहिले आणि त्या धुराचा सर्व लोट त्यांच्या तोंडावर गेला. श्री महाराजांना अचानक आलेले पाहून सर्वजण आधीच लाजेने चूर होऊन गेले होते. त्यात आणखी भर म्हणून फू करून ऐटीने सोडलेला धूर त्यांच्या तोंडावर गेला. मग काय विचारता. सर्वांनी आपल्या बोटांनीच, बोट भाजत असून सुद्धा, विड्या विझवून टाकल्या. इतक्यात श्री महाराजांनी आजूबाजूला आणि वर पाहिले. ते थोडे हसले आणि म्हणाले, काय शिंचे घर बांधतात? धूर बाहेर जाण्यासाठी खिडकी वगैरे काही व्यवस्था करीत नाहीत. जाऊ दे, चला जेवायला, असे बोलून ते मार्गे फिरले आणि लाजलेली ही मंडळी जेवायला गेली. जेवण चालू असता श्री महाराज बोलले, प्रत्येक माणसाला संवेद सुद्धा मोठ्या गमतीच्या असतात. जेवायला बसायच्या अगोदर कोणाला औषध घ्यायची सवय असते, तर कोणाला देवाचे तीर्थ लागते. कोणाला मंत्र म्हणण्याची सवय असते, तर कोणाची जप करण्याची सवय असते. पण कोणाला जेवायला बसण्याच्या आधी चुट्टा पिण्याची सवय असते. त्याला काय करायचे हे ऐकून ज्याची खूण त्याला पटली. पोथी अशी वाचावी. एकदा जेवायला बसण्यास अवकाश होता म्हणून श्री महाराजांनी भाऊसाहेब केतकर यांना नाथभागवत वाचण्यास सांगितले. विठोबाच्या मंदिरात 4 मंडळी बसली आणि भागवताचे वाचन सुरू झाले. 10 मिनिटे वाचून झाल्यावर गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय, असे नाथांनी सांगितले. ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले, पोथीचे काम झाले. पोथी पुरे. इतक्यात श्री महाराज आले व म्हणाले, आज पोथीमध्ये काय निघाले? भाऊसाहेबांनी सांगितले, नाथांनी सांगितले की गुरुची आज्ञा पाळावी. हे ऐकल्यावर आम्ही पोथी बंद केली. त्यावर श्री महाराज म्हणाले, शाबास, ही खरी पोथी. पोथी वाचावी तर अशी वाचावी, नाहीतर एखाद्याला पोथी वाचायला सांगितली म्हणजे तो पोथीची नुसती पारायणे करीत सुटतो आणि शेवटी आज्ञा केल्याबद्दल गुरुला पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो. बहुसंख्य शिष्य असलेच भेटतात. महाराज, तुमची सोंड कोठे आहे? एकदा श्री आनंदसागर सहकुटुंब गोंदवल्यास आले होते. त्यांचा लहान मुलगा बापू सारखा श्री महाराजांबरोबर असायचा. सगळे लोक महाराज महाराज म्हणून त्यांच्या मागे असत हे पाहून त्याला गंमत वाटायची.
त्याने एक दिवस श्री महाराजांना विचारले, महाराज, तुमचे नाव तरी काय? माझे नाव गणपती असे श्री महाराजांनी उत्तर दिले. त्यावर तो म्हणाला, मग तुमची सोंड कुठे आहे ती दाखवा. त्याचा प्रश्न ऐकून श्री महाराज हसले आणि छातीच्या मध्यभागी हात लावून म्हणाले, ती इथे आत आहे. पण त्या उत्तराने त्या मुलाचे समाधान झाले. पुन्हा असे करू नका. सन 1912 सालची घटना आहे. माण प्रांतातील काही दरोडेखोरांनी वाईजवळच्या एका गावी दरोडा घातला. थोड्याच दिवसात पोलिसांनी त्यांना धरले, त्यांच्या जवळचा माल पकडला आणि त्यांच्यावर खटला भरला. मामलेदारांनी त्यांना दोषी ठरवून प्रत्येकाला 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली. परंतु त्यांपैकी दोघांवर पूर्वीच्या गुन्ह्याचेही आरोप होते, म्हणून या शिक्षेने सरकारचे समाधान झाले नाही. पुढे तो खटला सातायाच्या कलेक्टरने ऐकावा असे ठरले आणि सगळ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकून सातायास आणले. त्या सुमारास कलेक्टर फिरतीवर गेला होता. अर्थात त्या गुन्हेगारांना सातायाहून वडूजहून दहिवडी आणि तेथून गोंदवल्यास पोलिसांनी कलेक्टरच्या मागोमाग आणले. त्यांचा मुक्काम सरकारी बंगल्यावर होता. त्यावेळी शनिवार मोठा अभिषेक चालू होता. बरीच मंडळी तेथे जमली होती आणि श्री महाराज दत्त मंदिराचे मागे उभे होते. पोलीस आणि दरोडेखोर यांचा तांडा नदीच्या बाजूने येताना त्यांनी पाहिला. कोण आहे, काय आहे म्हणून चौकशी केली तेव्हा त्यात पवार नावाचा एक पोलीस दिसला. तो श्री महाराजांचा शिष्य असून वारंवार गोंदवल्यास येत असे. त्याला बोलावून सर्व हकीकत विचारली. ती ऐकून श्री महाराजांनी सर्वांना आपल्याकडे आणण्यास सांगितले. पवाराच्या सांगण्यावरून इतर पोलिसांनी त्या दरोडेखोरांना श्री महाराजांच्या समोर आणले. तहानभुकेने त्यांचे चेहरे अगदी सुकून गेलेले पाहून श्री महाराजांना त्यांची दया आली व ते पोलिसांना म्हणाले, मी त्यांना पोटभर जेवायला घालतो, जेवण्यापुरत्या त्यांच्या बेड्या काढा. पण असे करणे हा गुन्हा होतो आणि त्यामुळे आपण स्वतःच संकटात सापडू या भीतीने बेड्या काढण्यास पोलीस कबूल होईनात. तरी श्री महाराज म्हणाले, त्यांची आणि या सर्वांची जबाबदारी मी घेतो, तुम्ही यांना सोडा. श्री महाराजांचे आश्वासन ऐकून पोलिसांनी सर्वांच्या बेड्या काढल्या आणि गुन्हेगार व पोलीस पोटभर जेवले. नंतर ते दर्शनास आले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे, आपण माणसे आहोत, माणसासारखेच वागावे, प्रामाणिकपणे पोट भरावे, असले व्यवहार करू नयेत. यावेळी तुम्ही सुटाल, पण पुन्हा असे करू नका. तुम्हाला रामाची शपथ आहे. पोलिसांनी त्यांना पुन्हा बेड्या घातल्या आणि कलेक्टरकडे नेले. त्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना सोडून दिले. मोकळे झालेले ते दरोडेखोर श्री महाराजांकडे आले व त्यांच्या पाया पडले. श्री महाराजांनी रामाच्या पायांवर हात ठेवून चांगले वागण्याबद्दल सर्वांकडून शपथ घेवविली आणि त्यांना निरोप दिला. याच सुमारास म्हसवडच्या आसपास रामोशी भैया नावाचा एक लुटारू होता. श्री महाराजांना तो 1-2 वेळा भेटला पण होता. तो श्रीमंतांना लुटायचा पण गरिबांना पैशासकट सर्व प्रकारची मदत करायचा. एकदा बरेच स्त्री पुरुष बरोबर घेऊन बैलगाड्या करून श्री महाराज पंढरपूरला चालले होते. अंधार पडल्यावर भैयाच्या माणसांनी गाड्या अडवल्या. श्री महाराज बरोबर आहेत हे त्यांना माहीत नव्हते. सगळी माणसे घाबरली व गडबड झाली. श्री महाराज मध्ये होते. त्यांनी भैयाला नावाने हाक मारली. भैयाने श्री महाराजाचा आवाज ओळखला आणि चटकन पुढे होऊन त्याने साष्टांग नमस्कार घातला. मग त्याने सर्व गाड्या सुरक्षित जागी पोचवल्या. त्याला व त्याच्या सर्व मंडळींना पोटभर खायला प्यायला घातल्यावर श्री महाराज म्हणाले, भैया, अरे हा काय तुझा धंदा? हे सगळे सोडून दे आणि दुसरा काही चांगला धंदा कर. तेव्हा रामोशी म्हणाला, महाराज, पैसे नाहीत,
मग धंदा कसा करू? त्यावर श्री महाराज म्हणाले, इतके दरोडे घातलेस आणि पैसे नाहीत म्हणतोस. पण असे बोलून श्री महाराजांनी तेथल्या तेथे त्याला 500 रुपये दिले. त्याने देखील नंतर कोंबड्या पाळण्याचा धंदा केला व आपला जीवनक्रम साफ बदलला. आज्ञापालनाचे मर्म. श्री महाराजांच्या शब्दांमध्ये काय अर्थ आहे हे पुष्कळदा कळत नसे. श्री गणपतराव दामले व श्री वासुदेवराव फडके हे दोघेही पुण्यात राहणारे टिळक पक्षांतील माणसांची त्यांच्या घरी ये जा असे. एकदा असाल तसे निघून गोंदवल्यास या असा श्री महाराजांनी त्यांना निरोप धाडला. निरोपाचा हेतू काहीच कळेना, परंतु ते दोघेही ताबडतोब निघून गोंदवल्यास गेले. दुसऱ्या दिवशी रणसाहेबांचा खून झाला. जिकडे तिकडे पकडापकडी सुरू झाली. लोक अगदी घाबरून गेले. श्री ब्रह्मगिरी बुवांना आपली बंदूक लपवायची होती म्हणून रात्री 11 वाजता गणपतराव आहेत का म्हणून ते चौकशीस आले. गणपतराव गोंदवल्यास गेल्याचे कळल्यावर ते शेजारी फडक्यांच्या घरी गेले. तेथेही तेच उत्तर मिळाल्याने ते पलीकडे त्यांचे दुसरे स्नेही राहत होते त्यांच्याकडे गेले व त्यांच्या वाड्यातील विहिरीत त्यांनी बंदूक टाकली. पुढे पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत अमक्याच्या वाड्यातील विहिरीत बंदूक टाकली असे त्यांनी कबूल केले. वाड्याच्या मालकाला 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. दामले व फडके दोघांनाही ओळखीमुळे नाही म्हणता आले नसते, पण पुण्यातच नसल्याने आपोआप संकट टळले. श्री महाराज म्हणत की माणसाने आपली बुद्धी गहाण टाकू नये हे खरे, पण आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे. त्या बुद्धीच्या चालीने चालून कसे भागेल? सत्पुरुषाची बुद्धी सर्व जाणणारी आणि निस्वार्थी असते, म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपले कल्याण असते. आज्ञा पाळण्याचे हे मर्म आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.